लय बेकार पडलो बघा आज गाडीहून, लय जोरात आदळलो बघा। ते नेमकं असं झालं बघा, मी नेमकंच घराच्या बाहेर पडलो बघा आंघोळ वगैरे करून, तर समोरून येताना दिसले आपल्याला नागेश काका आणि आशू आणि एक मित्र पण होता बघा, ते समोर समोर पळत होता गाडीच्या। काका म्हणले चला आपल्याला शेतात जाऊन यायचंय। मग काय निघालो बघा काकाच्या शेताकडे। हे बघा काकाचा मित्र बी कसा जण पळायला ह्या गाडीच्या सोबतच। आम्हाला शेतात जाण्याची वाट माहित नव्हती, त्यामुळे आपला मित्र आपल्याला वाट दाखवत चालत होता बघा। आपण बी वाट बघत त्याच्या मागे मागे चालत होतो। मित्र जर मागं पडला तर त्याला आम्ही बोलून घेत होतो, कारण पुढे चालायसाठी आम्हाला वाट माहित नव्हती। हे काय निघाला बघा डबल वापिस पुढे। नागेश काकाची गाडी केली बघा इथं पार्क, क्योंकि आगे जाने के लिए रास्ता उचित नहीं था, इसीलिए हम घने जंगलों से निकलते हुए नागेश काका के खेत तक पहुंच गए। खेत में जाकर सर्वप्रथम हमने महादेव जी के वाहन को प्रणाम किया, फिर हम पहुंच गए ताला तोड़ने, अरे सॉरी ताला खोलने। इधर सब बिखरा पड़ा था, न जाने कौन देख रहा होगा अपने को, ये विचार करके भी मैं अरसे के सामने बैठ गया। काका तर त्यांचं काम होतं, काहीतरी शोधत होते ते बघा। सापडला खजाना। खजाना हाथ लगते ही हम जोरों शोरों से गांव की ओर बढ़ने लगे। थोड़ा सा आगे जाने के बाद ट्रेन पटरी से फिसल गई। मग काय दणक्यात आदळून पडलो बघा तिघं पण। इतके बेशर्म आहेत बघा, एवढं पडून बी जोरात हसायलेत। व्हिडिओ आवडला असल्यास घ्या मग तेवढं लाईक फॉलो शेअर करून।